गुड मॉर्निंग मित्रांनो, ट्रेक विथ दिनेश चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा सह्याद्रीत भटकंती करायला चाललोय, ते म्हणजे कोरीगडला. पेठ शहापूर हे कोरीगडचे बेस्ट विलेज असून गडावर जायला कमीत कमी पाऊण तास लागतो. तिथे बघायला गड कमीत कमी 1 ते 1.5 तास लागतो. कमीत कमी 3 तासामध्ये संपूर्ण गड फिरून होतो. लोणावळ्याजवळ असा एक किल्ला आहे जो दिसायला सुंदर पण रचनेने जबरदस्त भक्कम आहे. हा म्हणजे कोरीगड, ज्याला कोराईगड असेही म्हणतात. इथे पेठ शहापूर गाव आहे, तिथे पार्किंग आहे. तिथून इथे थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला इथूनच कोरीगडला जायला रस्ता दिसून येतो. ट्रेकला आपण सुरुवात केलेली आहे. इथून थोडं चालल्यानंतर हा जो मार्ग आहे तो पावसाळ्यात खूपच खडतर असतो, कारण इथं खूप चिकट होतो. खूपच डेंजर. बापरे. पेठ शहापूर हे या गडाचे पायथ्याचे गाव. या किल्ल्याला 2 प्रवेशद्वार आहेत, एक पेठ शहापूर मार्गे आणि दुसरे आंबवणे गावातून. लोणावळ्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड खूपच भव्य आहे. सुरुवात केल्यानंतर आपल्याला एक छोटा ओढा लागतो, तो पार करून आपल्याला यायचे आणि समोरच आपल्याला 2 असे मोबाईलचे टावर लागतात, त्यांना फॉलो करतच आपल्याला यायचे ना. ठिकाणी आपल्याला असे रिबीन बांधलेले दिसून येतात. तसेच प्रत्येक ठिकाणी असे ॲरोही दाखवलेले आहेत, त्यामुळे गडावर जायला आपलं सोयीस्कर होते. तर खूपच घनदाट अरण्य लागलेले आहे. आपण एकटेच आहोत. पूर्णतः सोलो ट्रेक करायचं ठरवलेलं आणि ते सक्सेसही झाले. सकाळी आपण 8 वाजता ट्रेक चालू केलेलं आहे. थोड्याच वेळात आता आपण गडाच्या ज्या पायऱ्या आहेत तिथं पोचणार आहोत. थोडं पुढे आल्यानंतर इथं आपल्याला एक मंदिर दिसून येते. थोडं पुढे आल्यानंतर इथं राईट साईडला एक मंदिर दिसून येते आणि समोर एक आपल्याला गणपतीचं आणि मारुतीचं शिल्प दिसून येते. आपण आता मंदिर बघितलेलं आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला ते शिल्पही दिसते. इथूनच आपल्याला गडावर जायला रस्ताही देखील आहे. हा बघा रस्ता इकडून आहे. इथे गणपतीचं शिल्प आहे आणि मला वाटतं हे चपेटदान मारुतीचं आहे. या किल्ल्याची बांधणी नेमकी कधी झाली याचा ठोस पुरावा नसला तरी तो कदाचित 1500 पूर्वीचा असलेला मानले जाते. 1657 मध्ये तुंग, त्रिकोणा, विसापूर, लोहगड किल्ला आणि इतर काही किल्ल्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी कोरीगड ताब्यात घेतला. पुरंदरच्या तहानंतर 12 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे ठेवण्यात आले. यावरून या किल्ल्याचे महत्त्व सिद्ध होते. 11 मार्च 1818 रोजी मावळ्यांनी 3 दिवस शौर्याशी लढल्यानंतर कर्नल पॅथर यांनी या किल्ल्यावर हल्ला केला. आपण आता मंदिर बघितले आणि तिथे गणपतीचं आणि मारुतीचं शिल्प आहे ते बघून राईटनीच आपण लगेच गडावर जायला आपल्याला रस्ता आहे. कोरीगडाच्या पायऱ्यांपाशी पोहोचलेले. इथूनच आपल्याला ज्या गडाच्या मुख्य पायऱ्या आहेत त्या दिसून येतात. पावसाळ्यात त्या पायऱ्यावर जे पाणी वाहते त्यावेळी ते दृश्य असते खूपच सुंदर असते. कोरीगडाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ह्या पायऱ्या. इंग्रजांनी तोफगोळ्याचा वापर करून दारुगोळ्याचा साठा उडवून दिला आणि 14 मार्च 1818 रोजी किल्ला इंग्रजांच्या हाती लागला. आजही हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगत उभा आहे. पंधरा मिनिटात आपण गणेश मंदिरापाशी पोहोचलेलो आहे. खूपच दगडात कोरलेली ही गणेश मूर्ती प्राचीन दिसून येते आपल्याला. बाजूलाच आपल्याला पहारेकऱ्यांसाठी एक मेट दिसून येते, म्हणजे खोली रूम दिसून येते. येथूनच पूर्वीच्या काळी जे काही गडावर संदेश किंवा गडावरील संदेश खाली पोहोचवण्याचं काम याच चौकीदार केले जायचे. बाजूलाच ही अशी दगडात कोरलेली आपल्याला रूम दिसून येते. एक रूम आहे. बाजूला इथून पायऱ्या दिल्यात. बाजूलाच आपल्याला एक खिडकी दिलेली. पासून आपण 5 मिनिटं वर आल्यानंतर राईटलाच आपल्याला एक
हे पाण्याचं टाकं बघायला मिळतं. हे बघा, तर त्याच्यामध्ये माती पूर्णतः भरलेली आहे. पाण्याचं टाकं बघितल्यानंतर पुन्हा आपण थोडा वर आल्यानंतर उजव्या साईडला पुन्हा एक इथे काहीतरी गुफा सदृश्य असे टाकं नाही आहे, एक रूम आहे. इथं पाणी आहे. पाणी बघा, च्या आतमध्ये खोदलेलं आहे तरी चौकोनी असं केलेलं आहे टाका. इथून थोडं पुढे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला तिथे अशी छोटीशी गुफा टाईप काहीतरी आहे. हे बघा तिथे इथे पण काहीतरी गुफा टाईप आहे. हे बघा इथे आपण आता गणेश दरवाजापाशी पोहोचलेले. मी पाठीमागत बघता हा गणेश दरवाजा. आजही हा गणेश दरवाजा एकदम मजबूत स्थितीत आपल्याला दिसून येतो. आणि हा जो दरवाजा आहे तो प्राचीन नसून अलीकडच्याच काळात म्हणजे कुठल्या तरी संस्थेने लावलेला आहे. हे बघा, तर आतमध्ये आल्यानंतर आपल्याला तर देवडी बघायला मिळते. 2 मजली असू शकते. आणि इथूनच आपल्याला पुढे आल्यानंतर इथून वर जायला बोलतो पायऱ्या. इथून जो पाणी जायला एक गाडा टाईप केलेलं आहे. इथे एक असं गुफा टाईप आहे. इथूनच वर आपण आता गाडात प्रवेश करून पहिले आपण बुरुजावर जाऊन येऊया. तिथून आपण आजूबाजूचं दृश्य कसं दिसतोय हे बघूया. हे बघा, इथूनच आपल्याला जायला एकदम झोपून जाऊया. इथून वरच्या साईडला आपल्याला बुरुजावर जाणार असतं. गडावर आपण प्रवेश केलेला आहे. इथे आल्यानंतर पहिले आपण महादेव मंदिरापाशी जाणार आहे. तिथंच पाठीमागं गणेश मंदिर आणि नारायणचं मंदिर आहे. तिथेच आपल्याला 2 तलाव दिसून येतात. देवाच्या मंदिरापाशी पोहोचले नाही. तिथं आपल्याला 4 टोफा ठेवल्या दिसून येतात. आतमध्ये शिवपिंड आहे ना, बाजूलाच 2 तलाव दिसून येतात. आपण महादेव मंदिर आणि तलाव बघितल्यानंतर गडाच्या बुरुजाकडेच निघालो आहे. कोरीगडचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आजही ही तटबंदी भक्कम स्थितीत आपल्याला दिसून येते. त्या तटबंदीत आपल्याला तिथे शौचालय दिसून येते. एक इथे, एक तिथे समोर आहे. जाताना बघूया आपण.
झेंडा बुरुजापाशी पोहोचलेलो आहेत. पाठीमागच आपल्याला झेंडा बुरुज दिसतोय. झेंडा बुरुज आपला बघून झालेला आहे. आता तटबंदीवरून चाललो आहे. इथे जाताना आपल्याला काही शौचालय लागतात 4 ते 5 आणि एक कातलात खोदलेली मोठी गुहा आहे. त्याच्या पुढे गेल्यानंतर तोफ ठेवलेली एक आणि कोराई देवीचे मंदिर आहे. परत गणेश मंदिर आपल्याला राहिलेलं आहे. ते बघून आपण नंतर जो आंबवणे गावावरून आंबवणे गावावरून रस्ता जो तिथे म्हणजे चोर दरवाजा आहे तिकडे जाणार आहोत. हा बघा पाठीमागं आपल्याला झेंडा बुरुज दिसतो. थोडं खाली आल्यानंतरच आपल्याला ही गुहा दिसून येते. इथे काचात खोदलेली आहे. एकूण 3 ते 4 गुहा आहेत त्या. इथून खाली उतरायला जागा आहे. हे बघा इथे गुहा आहे कातलात खोदलेली पूर्ण. तिथून उतरायला पायऱ्या आहेत. मागच्या वेळी आलं तर आपण उतरलेलो. आता खूपच अंधार आहे. आपण एकटेच कदाचित साप वगैरे असू शकतो म्हणून इथे उतरत नाही. याच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इथे एक कातलात खोदलेली गुहा दुसरं दिसून येते. हे बघा अजून एक इथे गुहा आहे. हे बघा इथे बाबा वट वाकले बाबा भरपूर आहे. इकडे का सापड्यानं गुहा दिसून येते. आता आतमध्ये पण आहेत वटवागले एवढे आहेत. खूपच आपण जसं लाईट मारतो इथून जायला एक असं जे मागाशी आपण बघितलं टाका. आपण इथून वापस बघितलेला इथूनच आपल्याला जागा असते. इथे पण आहे पण थोडीशी वट बघलं बघायला मिळतं. धान्य कुठं बघितल्यानंतर आपण पुन्हा तटबंदीवर चाललोय. ते शौचालय ते बघणार आहोत. इथून कातलात खोदलेलं धान्य कुठं आपण बघितलं. तटबंदीला लागून आल्यानंतर आपल्याला इथे 1, 2, 3 आणि 4 शौचालय दिसून येतात. हा बघा इथे की
हा इथे की एकदम छोटे छोटे आहेत पण ते समोर आहे की गणेश मंदिर दिसून येतो. काही विष्णूची मूर्ती आहे. इथं काहीतरी समाध्या दिसून येतात आपल्याला. इथे बाजूलाच आपल्याला मंदिर दिसून गणपतीची मूर्ती आहे. विष्णूची आणि शिवपिंड आपल्याला दिसून येते. गणेश मंदिर आपण बघितले. त्याच्या पाठीमागेच आपल्याला एक तलाव बघायला भेटतो आणि त्याच्यामध्ये एक गुहा आहे. हा बघा तलाव. आणि तिथे ती गुहा आहे आतमध्ये. संपूर्ण पाणी रिकामं झालं तर पूर्णतः ती दिसून येते आपल्याला. तलाव बघितल्यानंतर आता पण राजवाड्यांचे जे अवशेष आहेत तिकडे चाललेलं आहे. बाजूलाच आहेत. तिथून नंतर आपण कोराई देवीच्या मंदिराकडे जाऊया. हे बघा राजवाड्याचे अवशेष. राजवाड्याचे अवशेष बघितल्यानंतर आता आपण जी तोफ आहे सर्वात गडावरील मोठी तोफ, एकूण 6 तोफ आहेत गडावर, ती तोफ बघणार आहोत. नंतर आपण कोराई देवी मंदिराकडे जाणार आहोत. इथे आपण राजवाड्याचे अवशेष बघितल्यानंतर पुन्हा तटबंदीला लागून आलो आपण आणि इथे गडावरील सर्वात मोठी तोफ बघायला मिळते. त्या बाजूलाच आपल्याला कोराई देवीचे मंदिर दिसून येते. कोराई देवीच्या मंदिरापाशी आपण पोहोचलेले. आतमध्ये कोराई देवीची आपल्याला मूर्ती दिसून येते. त्याच्या समोरच आपल्याला एक काही शिल्प दिसून येते. एक दीपस्तंभ आहे आणि तिथं तुळशी वृंदावन आहे. कोराई देवीचे मंदिर बघितल्यानंतर आपण आता खालच्या साईडला उतरणार आहेत आणि तिथेच एक अंबोनी गावातून जे चोर दरवाजा आहे तिथे म्हणजे गडाचा दुसरा दरवाजा आहे तिथे आपण चाललो आता. हा बघा इथे खालच्या साईडला जे ते कोराई देवीचे मंदिर आहे. ही तटबंदी लागून आल्यानंतर आपल्याला इथेच एक अंबोनी गावातून जो रस्ता येतो तिकडून एक प्रवेशद्वार आहे. हा बघा तटबंदीला धरून खाली आल्यानंतर लगेच आपल्याला एक दुसरा मार्ग लागतो जो अंबोनी गावातून येतो. हा बघा दुसरा प्रवेशद्वार. गडावर एकूण यायला 3 वाट आहेत. अजून एक दुसरा रस्ता आहे तो चोर दरवाजा आहे तिकडून. तोही थोड्या वेळात आपण तिथे जाणार आहोत. कोरीगडावर मुख्य वैशिष्ट्य म्हणजे आत्ताच्या घडीला बघा तर संवर्धनाचं काम खूप चांगल्या प्रकारे केलं जात आहे. आता मागच्या वेळी आलो तेव्हा एवढ्या चांगल्या प्रकारे हे बुरुज नव्हते, पण आत्ता हे संवर्धन करून
चांगल्या प्रकारे हे बुरुज बांधण्यात आलेले. सर्व गडावरती संवर्धन केले तर ते खरंच खूप पुण्याचं काम होईल. सर्वांना शिवरायांचा इतिहास पोचवण्यास चांगले कार्य घडू शकते. समोर आपल्याला कोराई देवीचे मंदिर दिसतो. आणि त्या खालच्या साईडला जो आंबवणी गाव आहे तिथून जो गडाचा दुसरा मार्ग आहे तो दरवाजा आपल्याला म्हणजे प्रवेशद्वार दिसून येतो. त्याच्या समोरच आपल्याला ही गडावरची 6वी मोठी तोफ दिसून येते. आपण गडाच्या दुसऱ्या बुरुजापाशी पोचलेलो आहे. तिथूनच राईट साईडला आपल्याला खाली एक चोर दरवाजा आहे आणि बुरुज आहे. त्या मार्गे आपण येऊ शकतो पण तो मार्ग खूपच खडतर आहे. समोर आपल्याला बुरुज दिसून येतो आणि इथूनच आपल्याला खाली जायला मार्ग आहे. हा बघा, इथून आपल्याला उतरून सरळ जायचे आणि तिथे तो चोर दरवाजा आहे. आता आपण खालच्या साईडला उतरूया. रस्ता थोडा खडतर आहे, जपून जाऊया. एकटेच आहोत त्यामुळे थोडी भीती वाटते. आपण खालच्या साईडला चालू जिथं चोर दरवाजा आहे. फायनली मित्रांनो आता आपण चोर दरवाजापाशी पोहोचलेलो होते. गडाचा हा तिसरा मार्ग आहे चोर दरवाजा. खालच्या साईडून आपल्या पायऱ्या दिसून येतात. चला आपण जाऊया आता चोर दरवाजा मार्गे. अरे बापरे, त्याकडे जास्त अजून एक चोर दरवाजा आहे पण तो पूर्णतः बुंजलेला आहे. आता हे बघा किती छोटा आहे एकदम. हा चोर दरवाजा. त्या पुढे आल्यानंतर आपल्याला आणखी एक चोर दरवाजा दिसून येतो पण वरच्या साईडून तो पूर्ण गुंजलेला आहे. हा बघा इथे पूर्ण गुंजला आहे तो. वरच्या साईडून चोर दरवाजा आहे, वरच्या साईडून पूर्ण तो गुंजून गेलेला आहे. हे बघा हा गडाचा तिसरा मार्ग आहे. तिथे तुम्हाला पायऱ्या दिसतात. तिथून इथे सरळ येऊन आपण हे बघा या कातलात खोदलेल्या पायऱ्यात हा बुरुज दिसून येतो आपल्याला. आपण हा दरवाजा बहुतेकांना माहीतच नाही. आपण मागच्या वेळी आलेलो त्यावेळी पूर्णतः कव्हर केलं.
फायनली मित्रांनो संपूर्ण कोरीकडे आपला एक्सप्लोर करून झालेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा, तसेच हायपी करा. धन्यवाद.